ओबीसी नेते आणि प्रतिनिधींची एक बैठक पार पडलेली आहे। त्यानंतर मंत्री अतुल सावे बोलतात। आपण थेट जाऊया। होते या सगळ्यांबरोबर आमची विस्तृत अशी चर्चा झाली। आमच्या ओबीसी डिपार्टमेंटच्या माध्यमातून चालणाऱ्या अनेक योजना, जसं महाज्योती असेल, आमचे ओबीसीचे महामंडळ आहेत, त्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित होते, ते प्रश्न त्यांनी मांडले। आमच्या सगळ्या डिपार्टमेंटचे अनेक सेक्रेटरी आमच्याबरोबर होते आणि ते सगळे प्रश्न आम्ही मार्गी लावण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे। काहीचे GR काढायला आम्हाला थोडा वेळ लागेल, पण पुढच्या महिन्याभरात आम्ही त्यामध्ये पूर्णपणे लक्ष घालून पूर्ण करू। आणि त्यांचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता जो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी पण केलं की ओबीसीच्या आरक्षणावर या GRचा कुठलाही प्रकारचा फरक पडणार नाही आणि त्याच्यामुळे त्या पत्राने त्यांना त्यांच्याशी चर्चा झाली आणि ते त्यांनीही सगळ्यांनी मान्य केलं। तैवाडे साहेब पण मान्य करतील। आमच्याबरोबर प्रणिव फुके साहेब होते, त्यांनी चांगला ह्याच्यामधला अभ्यास केला होता GRचा, त्यांनी त्या GRचा उल्लेख पूर्णपणे केलेला आहे। आणि मला नक्कीच खात्री आहे की आज जे सर्व ओबीसी संघटनेचे महाराष्ट्रावरचे सगळे जे नेते आले होते त्यांना आम्ही त्यांचे सगळे प्रश्न मार्गी लावू शकलो आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये त्यांचं सहकार्य आम्हाला। परंतु मंत्रिमंडळात जे मराठा समाजाला धरून जे GR काढलेले आहेत, या GR वरनं ओबीसी नेत्यांची नाराजी उघड होते। या GRच्या बाबतीत त्यांची सरकारवरती नाराजी आहे, या अनुषंगानं काय नेमकी चर्चा झालेली आहे? सरकारमध्ये मंत्री छगन भुजबळ त्यांचं पण यामध्ये रोख आहे। कसं आहे, प्रत्येकाचं वाचन केल्यावरचा इंटरप्रेशन वेगळं वेगळं येते, पण ज्यांना आता आम्ही वाचन केलं, आम्ही सॅटिस्फाईड आहोत। आज प्रणिव फुके त्याच्यावर बोलतील, इव्हन तैवाडे साहेब पण बोलतील। तैवाडे साहेबांनी पण त्याचं वाचन केलेलं आहे, तज्ज्ञ वकिलांशी चर्चा केलेली आहे आणि आम्हाला नक्कीच खात्री आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी तो शब्द ओबीसी समाजाच्या मंडळीला दिला होता, तो नक्कीच त्यांनी आज पूर्णपणे त्यांचं आरक्षण सुरक्षित ठेवून हे काम केलेलं आहे। पण जे GR काढलेले आहेत मराठा समाजाच्या आरक्षणाला धरून, त्या बाबतीत या बैठकीत काही चर्चा झाली का, किंवा त्या बाबतीत या ओबीसी नेत्यांनी तुमच्याकडे नाराजी व्यक्त केली का? कोणीही नाराजी व्यक्त केली नाही। इंटरप्रेशन त्याचं जे आहे ते आम्ही एक्सप्लेन केलं, ज्यावेळेस त्यांना इंटरप्रेशन वाचून त्याचं एक्सप्लेनेशन केलं, सगळे सॅटिस्फाईड आहेत। सर, इंटरप्रिटेशन म्हणताय तुम्ही म्हणताय, पण दोन मतप्रवाह दिसत आहेत ओबीसीमध्ये। तैवाडे साहेब त्यांना विचारा, तुम्ही मंत्री म्हणून तुम्ही या दोन्ही घटकांना तुम्हाला सांगितलं तसं जो शब्द ओबीसी समाजाला दिला होता तो पाळूनच हे GR काढलेला आहे आणि या GRमुळे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये सगळ्यांना सॅटिस्फॅक्शन मिळेल। पण जे ओबीसी नेते या सगळ्या GRना न्यायालयात चॅलेंज करू इच्छित आहेत, किंवा त्यांच्या बाबतीत तुमची काय भूमिका असणार आहे? समाधान झालेलं नाही। बोला तुम्ही मला बोला, प्रश्न काय विचार? तुम्ही ज्या पद्धतीनं मराठा आरक्षणाला जे GR काढले होते त्या GRच्या बाबतीत तुमची नाराजगी आहे का, किंवा त्या GRच्या बाबतीत तुमचे काही आक्षेप आहेत का? कारण का मंत्री अतुल सावेजींनी स्पष्ट केलेलं आहे कुठच्याही प्रकारचे त्या बाबतीत आक्षेप नाही आहेत तुम्ही ओबीसी नेत्यांचे। नाही, मी ओबीसी नेत्यांचे नाही, माझा व्यक्तिशः मी तुम्हाला सांगू शकतो की आम्ही राष्ट्रीय ओबीसी महासंघाने जे आंदोलन केलं नागपूरला 2 तारखेला जो GR निघाला, त्याचं मी माझ्या वकिलांच्या मार्फत अधिकाऱ्यांसोबत आणि सहकाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर मी एक जबाबदारीपूर्वक सातत्याने मागील 4 दिवसापासून 5 दिवस बोलतो आहे की एक तर पहिली गोष्ट असं की सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, हा जो आग्रह आंदोलनकर्त्यांनी धरलेला होता। आनंदाची गोष्ट एक आहे की तो सरसकट शब्द आंदोलनकर्त्यांनीच मागे घेतला, त्याच्यामुळे सरकारला त्याच्यावर विचार करण्याची गरज पडली नाही। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की शासन निर्णयामध्ये ज्या तरतुदीप्रमाणे मराठा समाजातील व्यक्तीला कुणबी जातीचं प्रमाणपत्र द्यायचं आहे तो आधीचाच नियम आहे ना। सध्या जे नियम 2000, 2012 आणि 2024चे अधिनियम आहेत, त्या तिन्ही अधिनियम आपण वाचावे। त्या अधिनियमानुसार आज अनेक 2000 पासून जात प्रमाणपत्र मिळण्याची जी पद्धत आहे त्याच पद्धतीने याच्या पुढे सुद्धा ती प्रमाणपत्र देण्याची तरतूद त्या शासन निर्णयामध्ये आहे। म्हणजे जोपर्यंत तुमचे वडील, आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा, ज्याला आम्ही काय म्हणतो पितृसत्ताक पद्धतीने आलेली वंशावळ आपण यालाच म्हणतो, या वंशावळीतील तुमचे जे काही नाते आहे त्या नात्याप्रमाणे तुम्ही जेवढे नातेवाईक असाल, आपल्याला माहीत आहे की आधीच्या काळामध्ये एका घरी 7-7, 8-8 भाऊ राहत होते।